नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे, ज्याचं नाव आहे घरचं जेवण व्लॉग्स प्लस रेसिपी। तर मग आज आहे देवदिवाळीचा दुसरा दिवस। काल रात्री आपण पाहिलं की कालचा जो दिवस होता तो होता गोंधळाचा। आता गोंधळ म्हटलं की जागरण येणारच, त्यामुळे जागरण पण झालं। आपले जे गोंधळी होते आमचे आले ते पहाटे 5:30 काय 5:15पर्यंत होते। त्यानंतर मग काय मला झोप पण आली, झोपी पण गेलो, त्यामुळे पुढचे सीन राहिले शूट करायचे। त्यासाठी मी क्षमस्व माफी मागतो। पण आज आपले जे देव आहेत ते फिरतीवर जाणार आहेत, आपल्या विरण बाजारचा जो एरिया पट्टा तिकडचा घेणार आहेत, आणि ते कुठे जाणार आहेत तिकडची तुम्हाला माहिती देतो। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण इथे सुरुवात करूया। आणि हे जे देव आहेत ना ते कोणत्या कोणत्या सीमेवर भेट देणार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया। आता आम्ही सर्वजण आहोत मसदे गावडेवाडीच्या मेन रोडला, जिथे आपले देव येऊन थांबलेले आहेत। खरं तर हे जे देव आहेत ना ते भराडी मंदिर, जिथे काल गोंधळ झाला तिथून आलेले आहेत। अंगात वाटेसूत्र असल्यामुळे ते मी शूट नाही केलं आहे आणि ते अलाउडच नाही। खरं तर इथे जास्त नाही थांबत, फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी थांबतात आणि नंतर मग फिरतेला। हा मुख्य रस्ता आहे, गाड्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सगळे आजूबाजूला उभे आहेत, पाहू शकता। नमस्कार नमस्कार नमस्कार। बघा बघा इथे बघा, इथे बघा, इकडे बघा। हा घेवा इकडे विनायक। सगळी पुण्य येईल। विलास जाधव, जाधव जाधव। पाण्याची बॉटल। आता आम्ही सर्वजण चाललो आहोत देव घेऊन माडलीच्या सीमेला भेट द्यायला। खरं तर माडली एक गाव आहे, त्या गावाच्या सीमेवर हे देव आता भेट देणार आहेत। तुम्ही पाहू शकता रस्ता थोडा खडतर आहे, पण दरवर्षी ह्याच रस्त्याने ह्याच मार्गाने हे देव त्या माडली गावच्या सीमेवर भेट देतात। आमच्या दोन्ही वाडीतले भाऊकी देवांसोबत ते सीमेवर भेट द्यायला चालले आहेत। पाहू शकता अर्धे देवांसोबत पुढे आहे आणि अर्धे मागे आहेत, आणि आम्ही मधोमध आहोत। आता आपण त्यांच्यासोबत निघून जाऊया। आता आम्ही सर्वजण जवळजवळ माडलीची सीमा आहे तिथे पोहोचलेलो आहोत, पाहू शकता। ही बघा, हीच ती माडली गावाची सीमा जिथे देवांनी भेट दिलेली आहे। आता आपण थोडं पुढे जाऊया। पाहू शकता आपले देवांचे खांब आहेत आणि पालखी, ते आता फोटो सेशन चालू आहे।
आणि हा एक नंबर माटली गावाची सीमा होती तिथे भेट देऊन झालेली आहे. आता आम्ही देवगुण पुढे चाललो आहोत चुनवरे गावाची सीमेला भेट द्यायला. सर्वजण बघा चालत आहेत. आता आम्ही सर्वजण आता या करडातून जातोय. करडातून म्हणजे जे खाली आहे सुक्क गवत सुकलेलं आहे बघू पाहू शकता. आवाज पण येतो एकदम चल 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 चल. इथून आम्ही आता चाललोय. रस्त्याची जी वाट आहे थोडी खडतर आहे. आजूबाजूला बघू शकता पूर्ण सुक्क असं सुकलेलं गवत आहे रान. पण देवाबरोबर चालताना काहीच वाटत नाही. आपला वेळ सुद्धा कधी निघून जातो तेही माहिती पडत नाही. आता चुनवरे गावाची जी सीमा आहे तिथे सुद्धा भेट दिलेली आहे. पाहू शकता आजूबाजूचा जो परिसर आहे एकदम सपाट आहे. खाली काजी मोर दाखव. काजीचं मोर रे. काजीचं मोर दाखव. आमच्या गावचे काजू मोर दाखव. आमचे मग अजून दोन काटे भाऊ काटे खैर बरो निवडुंगाचं पण काढ. निवडुंग दिसत नाही कोणाला. ती टोपी पण काढ जरा. पाहू शकता एकदम चालण्याचा आवाज येतोय. एकदम सुकलेला आहे पूर्ण हे काटेरी गवत. माझ्या समोर जे चालत आहे त्यांच्या हातात देवांचे खांब आहे. सावकाश जावं लागते. बघा जी वाट भेटेल तिथून जात आहेत. हा एक रस्ता आहे. तिथून एक वाट आहे. तिथून जाऊ शकत नाही. एकदम पूर्ण मोठी वाढलेली काटेरी आहेत गवतं. आपण आता एका लाईनीमध्ये सरळ देवांसोबत चालत आहोत. हा बघा मागचा परिसर. मागून पण येत आहेत. आणि हे येत आहेत ते माझे मोठे काका. हे काय का आता थोडा वेळ विश्रांती घेतला आहे कारण आम्ही तिथून येत होतो तेव्हा इथे ओटी भरतायत महिला. तिथे ओटी भरतायत ना. चला तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवतो. बघा सगळे उभे आहेत. तहान पण लागले कारण एवढून आपण चालत आलो. तर तिकडे जे ओटी भरतायत त्यांनी सुद्धा पाण्याची आपली सोय केली आहे. हे बघा हे बघा तिथे ओटी भरतायत आणि त्यांनीच पाण्याची सोय केली होती. एक कळशी पूर्ण पाण्याची आण ठेवली होती. इथे जास्त वेळ नाही लागत. ओटी भरून झाली की पोईप गावाची जी सीमा आहे तिथे जाऊन भेट देणार आहे. आता आम्ही सर्वजण मेन रोडला आहोत आणि आता मी सरळ विलन बाजार मार्गे जाऊन पोईप गावाची सीमा आहे तिथे भेट देणार.
पाहू शकता रस्त्याच्या कडेला घर आहे तिथे आणि ते घरात राहणाऱ्या महिलांनी पोटी भरून घेत आहे. तर मित्राला बसव इथं. आता आम्ही पोहोचलेलो आहोत आंबेडकरवाडीमध्ये. इथे सुद्धा काही महिला ओट्या भरतात. इथे आंबेडकरवाडीमध्ये राहणाऱ्या लोकांनी उत्तम नाश्त्याची सोय सुद्धा केली आहे, वडापाव आणि लिंबू सरबत. पण त्याआधी आम्ही पोईप गावाची जी सीमा होती तिथे सुद्धा भेट दिली होती. तिथे सुद्धा काही महिला ओट्या भरून घेतात आणि विरणीवर राहणारे लोक आहेत ते सुद्धा दरवर्षी नाश्त्याची सोय करतात. यावर्षी त्यांनी आईस्क्रीम वाटले आणि लाडू, कधी कधी समोसे, वडापाव सुद्धा वाटतात. इथे आमची नमस आहे. दोन्ही वाडीतली लोक इथे शेती करतात. आता मी तुम्हाला सांगतो, इथे महापुरुष देवाचं ठिकाण आहे. आता इथे 1 तासासाठी आपले हे देव आहेत ना थांबणार आहे. हे बघा, आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत जिथे आता हे देव थांबणार आहे. आतमध्ये जाताना चप्पल, शूज वगैरे बाहेर काढायला लागतात. आता आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत. इथे आम्ही यायच्या आधी भटजी काका त्यांनी नैवेद्य तयार केलेला आहे आणि तो नैवेद्य ते आता देवांना दाखवणार आहे. भटजी काका नैवेद्य बनवत असताना आमच्या दोन्ही वाडीतील 4-5 जणांनी येऊन इथे जेवण बनवलेले आहे उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांसाठी. आता सर्वजण जेवायला बसणार आहेत. आता त्यांच्यासोबत मी पण बसून घेतो. हे बघा, समोर इथे टोप दिसत आहेत, ते जेवण केलेलं आहे आणि यात ते जेवण आहे. जेवण मोस्टली भात, डाळ, भाजी असते आणि समोर चुलीवरती जेवण बनवलेलं आहे. आणि हे बघा, इथे देवांचे खांब, बाजूला पालखी. हे बघा, आता आम्ही सर्वजण बसलो आहोत जेवायला. शामू अरे ह्या करू का, या ओढसून फिरणारी गाडी आणू. हे काय तुला येताना लो एक घरात गेलो. हे पाणी संपू नका रे. सांगा का नाही. अरे शिवम पाणी पोई पिवलो घरात गेलो म्हणजे हिवाळ्यात जाऊचा होता. हिवाळ्यात जाऊचा अरे आता कोण ना कोण वाढतले. जेवणासाठी पत्रावळी वाढून झालेली आहेत. आता भातवाला पण समोरून येतोय, त्याची आता वाट पाहूया आपण कधी येतोय तो. हे बघा, सुरुवातीला आम्हाला गूळ आणि खोबरं, चून खोबरं दिलेलं आहे. खाऊन टाकणार आता मी आता. भरून आणि या वाटतोय ना, हा वाटतोय, हा सेट ठेवून आम्ही येतो येतो ठेवून देतो देतो. काय अकडेतून फोडू नको, अकडेतून सुटले आता ती आधी जाऊन दे. सोलकडे खायची.
म्हणले की संपली ते वाटून द्यावया. पत्रावळी चरले की लासा नाही सरायची बिया नको. फोटो काढायचो रे. इकडे आता भात वाढायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या मागोमाग भाजी पण वाढत आहे. कोणती भाजी आहे बघून घेऊया. बस बस थोडा थोडा बस. हे मगाशी मी चालू आहे काय वडा आणि सरबत पिला होता त्यामुळे पोट आधीच भरलं होतं. हा ही भोपळ्याची भाजी आहे. भोपळ्याची भाजी बरोबर. थोडा भात कमीच घेतलाय कारण मगाशीच आम्ही नाश्ता केला होता त्यामुळे अर्ध पोट तेच भरलं. ही बघा डाळ 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 पण थोडीच घेऊया. बस 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 बस. आता भात डाळ भाजी झालेली आहे वाढून. पण आता जेवायला सुरुवात करूया. गुळ घालू काय उद्या. आणि ह्यांच्यासोबत सोलकढी पण आहे. मगाशी आपण जे टोपात जेवण बनवलं होतं सगळ्यांसाठी ते आता इथे टोप घासतायत म्हणजे भांडी घासतायत. भांडी घासणं कार्यक्रम चालू आहे. हा तुम्ही बघू शकता ओळ हा नमसच्या बाजूलाच आहे. त्याला मी वाळ म्हणतो. वाहतं पाणी आहे. नमशीतून आता देव निघालेले आहेत आणि ते आता गणेश देवाकडे जाऊन भेट देणार आहे. गणेश देवाला भेट देऊन झाल्यानंतर देव वरच्या वाडीत जो मांड आहे तिथे जाऊन देव थांबणार आहेत. मग तिथे वरच्या वाडीतील प्रत्येक घरातील महिला ओट्या भरतात आणि त्यांच्या सोबतच माहेरवासिनी सुद्धा ओट्या भरतात. मग ओट्या भरून झाल्या की देव लिंगेश्वर मंदिरात येऊन वस्तीला थांबतात आणि इथे उद्या महाप्रसाद होणार आहे. मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि आता आपले देव वस्तीवर राहणार आहेत आमच्या लिंगेश्वर मंदिरामध्ये आणि उद्या महाप्रसाद पण आहे. तर महाप्रसादाचा जो व्हिडिओ पूर्ण नक्की येईल तो सुद्धा पाहायला विसरू नका. पण पुढचे सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. आणि आजचा हा व्हिडिओ आपला व्लॉगचा पाहिल्याबद्दल धन्यवाद.